हम स्वतंत्र कोनी है, हमारे गवर्नमेंट सेटलमेंट में बंद रहते कोंडोलर में हमने हजरी नहीं शिवाजी में लगता होता तो कोनी 1952 में ये देश में जवळजवळ 15 कोटी बंजारा कणकण सागर घेता आपण शेतकऱ्याचा वाद खर्च व्हावा पण 15 कोटी बंजारा त्या पद्धतीने आरक्षण देत असाल तर तो आम्हाला का नाही कायदा तर मी सर्वांना हीच विनंती करते की आपल्या ह्या आरक्षणासाठी जो लढा आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढायचा आहे। धन्यवाद। जय सेवालाल। मराठवाडा महिरो मराठा मतदारसंघेमा 3 वेळा निवड्यावर आपण माझे सहकारी आमदार राजेश राठोड साहेब ज्यांनी या मोर्चाचं आयोजन केलंय ते लातूर येथील सर्व आयोजक समाज बांधव मित्र हो 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाचा एक GR निर्गमित केला आणि जेव्हा ही जनगणना पूर्ण होईल त्यावेळेस आता माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की कोई कथ हम 15 कोटीचा कोई कथ हम 5 कोटीचा आपण किती आहोत हेच आपल्याला माहित नाही परंतु जेव्हा या देशाची जातनिहाय जनगणना पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये किती बंजारा आहेत तेलंगणामध्ये किती आहेत अशा 19 राज्यामध्ये ज्या बंजारांचं वास्तव आहे संबंध देशभरामध्ये बंजारा समाज किती आहे हा आकडा पुढे येईल। ज्या वेळेस स्वातंत्र्य झाला जेव्हा आपण आपलं संविधान स्वीकारलं त्यावेळेस जे समाज मागासवर्गीय होते यांच्या 2 सूची तयार झाल्या त्याला आपण 2 शेड्यूल म्हणतो आणि या 2 शेड्यूल प्रमाणे ST आणि SCचं आरक्षण त्यांनी त्यावेळेसच्या SC STला दिलं परंतु जे समाज हे त्यावेळेस मागासलेले होते परंतु त्यावेळेसच्या सामाजिक गणनेमध्ये या समाजांना आरक्षण मिळालं नाही अशा सर्व समाजाची 3री सूची नरेंद्र मोदी साहेब या जनगणनेनंतर तयार करणार आहेत। मला सांगा सर आता जो बंजारा समाजाचा मोर्चा काढलेला आहे त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत काय सांगू शकाल याबद्दल आपण? खरं म्हणजे प्रामुख्याने बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी गेले 1 ते 1.5 महिन्यापासून संबंध महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये 50,000 लाखोचे मोर्चे होऊ लागलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये 50,000 पेक्षाही जास्त प्रमाणात मोर्चे बंद झालेले आहेत। आजचा हा जो मोर्चा होता सर्व तालुक्याचे सर्व मोर्चे संपल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणचा मोर्चा होता। या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगू इच्छितो की बंजारा समाज हा मूळ आदिवासी समाज आहे। तो बंजारा समाज हा STच्या सर्व प्रवर्ग साठीच्या ज्या सवलती आहेत आणि जे अटी आहेत ते पूर्ण पात्र करतो त्याच्यासाठी तो पात्र आहे परंतु या समाजाला आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी आणि समाजकर्त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आता हा समाज जागृत झालेला आहे। या समाजाला आता समजलेलं आहे तरुण पेटून उठलेला आहे स्त्री पुरुष असो सर्व तरुण वर्ग पेटून उठलेला आहे आणि जसं मराठा समाजानं कुणबी नोंदी
च्या आधारे हैदराबाद गॅझेटेड प्रमाणे कुणबी नोंदणीचे प्रमाणपत्र मंजूर करून शासनाकडनं भाग पाडून घेतलं. त्यांच्या तर कुणबी नोंदी होत्या किंवा नाही त्यांच्या शोधाव्या लागल्या शासनाला. परंतु आमच्या या समाजाच्या निजाम काळाच्या वेळेस ज्यावेळेस मराठा मुक्ती संग्राम झाला त्यावेळेस मराठवाडा हा तेलंगणा आंध्रा या हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि त्याच्या पूर्ण सर्व सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, सर्व एसटीचे प्रमाणपत्र आहेत आणि सर्व बंजारा समाज हा एसटीच्या प्रवर्गाच्या पूर्ण अटी पात्र आहे. असे असताना सुद्धा या समाजाला एवढ्या 70-75 वर्ष दिशाभूल करण्याचं आतापर्यंतच्या शासनानं केलेलं आहे. म्हणून आता हा समाज जागृत झालेला आहे. खरं तर मराठा समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेशमध्ये हैदराबाद गॅझेटेरियनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एसटीच्या सवलती बंजारा समाजाला द्यायलाच पाहिजे, कारण त्यांच्या नोंदी शोधाव्या लागल्या. परंतु आमच्या नोंदी ऑलरेडी आहेत. त्यांनी जर शासनानं जर तपासल्या या नोंदी तर त्यांना अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये या नोंदी दिसतील. म्हणून आम्हाला एसटी मध्ये जात असताना सर्व आम्हाला एसटी बांधव आमचे काय आम्ही आमचे विरोधक नाही, ते आमचे बंधू आहेत. परंतु त्यांनी आमच्या समाजाविषयी एसटीच्या मध्ये येत आहे म्हणून विरोध दाखवत आहेत. विरोध दाखवण्याचा काही प्रश्नच नाही. आमची टक्केवारी जी आहे ते आम्हाला अबकड जर सरकार त्याप्रमाणे अब करून द्या, परंतु एसटीच्या प्रमाणात एसटी मध्ये द्या अशी आमची मागणी आहे. परंतु काही आमदार असतील, खासदार असतील, विधायक असतील त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सोडतोय आणि मुख्य मागणी आमची आहे, आमच्या समाजाला हैदराबाद गॅझेटेडच्या माध्यमातून जसं मराठा समाजाला महाराष्ट्र प्रदेशामध्ये महाराष्ट्र राज्यानेच शासन निर्णय केला तसं आम्हाला सुद्धा बंजारा समाजाला महाराष्ट्र राज्य मध्ये महाराष्ट्र सरकारनेच आम्हाला GR काढून एसटी मध्ये समाविष्ट करावा ही प्रमुख आमची मागणी आहे. अन्यथा हा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.